राजकारण आणि आरोप प्रत्यारोपांच्या फेरीमध्ये यावेळी अडकलेले आहेत बाबा बर्फानी म्हणजेच बाबा अमरनाथ। कारणच असं झालंय की बाबा अमरनाथची यात्रा ही 3 जुलैला चालू होते आणि जवळजवळ 28 ऑगस्ट पर्यंत राहते। पण या जवळजवळ 57 दिवसांच्या यात्रेमध्ये ते जे शिवलिंग असतं ते अनेक लोकांना पाहायला मिळतं। यावेळी मात्र 3 जुलैला यात्रा चालू झाली आणि 7 जुलैपर्यंत संपूर्ण शिवलिंग गायब झालं। सुरुवातीच्या काही दिवसात 1-2 लोकांनी 3 फुटाचं 4 फुटाचं शिवलिंग बघितलं। 6 जुलैला शिवलिंग 1 फुटाचं झालं आणि 7 जुलैला शिवलिंग कम्प्लिटली गायब झालं। यामुळे आता मग तिथे राजकारण चालू झालंय, आरोप प्रत्यारोपांच्या फैरी पडतायत। पण नेमकं हे शिवलिंग असं अचानक गायब का झालं आणि यावेळची मग अमरनाथ यात्रा पुढे कंटिन्यू होणार की नाही, कारण तिथं तर शिवलिंगच नाही, जाणार कशासाठी, हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे। पण हे सगळं होण्यामागं कारण काय, याच्यामागं सरकार हे कारण आहे, सरकारचं काही चुकलंय की लोकांचं काही चुकलंय की हा विज्ञानाचा किंवा पर्यावरणाचा काही कोप आहे। नेमकं काय घडलंय ते बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये। मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा। सगळ्यात पहिल्यांदा समजून घ्या की अमरनाथ गुफा या आहेत कुठं। त्या आहेत पहलगाम। आपल्या सगळ्यांना माहिती आहे, कारण मागच्या वर्षी पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला होता। या पहलगाम पासून साधारण एक 40 ते 50 किलोमीटरच्या अंतरावरती काश्मीरच्या खोऱ्यातच हे अमरनाथच्या गुफा आहेत। तिथं जाण्यासाठी पहलगाम मधून एक रस्ता आहे, त्याच्याशिवाय बाल्टल मधून दुसरा रस्ता आहे। दोन्हीकडून देखील लोक येत असतात आणि दोन्हीकडून किती लोकांनी यायचं याच्यावर देखील सरकारी निर्बंध आहेत। पण तरी देखील जनरली होत असं असतं की डिसेंबरच्या आसपास जेव्हा सगळीकडे भारतभर थंडी पडते त्यावेळेला या अमरनाथच्या गुहेमध्ये बर्फामुळे एक शिवलिंग निर्माण व्हायला सुरुवात होते। डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी पर्यंत हे शिवलिंग कम्प्लिटली तयार होतं। त्यानंतर उन्हाळा लागतो, पण या भागामध्ये जे काश्मीरच्या खोऱ्यातला ज्या भागामध्ये ही अमरनाथची गुहा आहे तिथपर्यंत आपण जाऊ शकत नसतो, कारण तिथं कडाक्याची थंडी असते। त्यामुळे या अमरनाथ यात्रेची सुरुवात ही जनरली जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होत असते आणि ती ऑगस्ट पर्यंत टिकत असते, कारण ऑगस्ट नंतर मग इथलं टेम्परेचर वाढतं आणि शिवलिंग पूर्णपणे विरघळून जातं। पण यावेळेला झालंय उलट। यावेळेला जुलैला 3 तारखेला यात्रा चालू झाली आणि 6-7 तारखेला शिवलिंग पूर्णपणे वितळलं। मग यावर्षी असं घडण्यामागं महत्त्वाचं कारण काय, तर जनरली लोकांच्याकडे असं झालंय भारतातल्या की भरपूर पैसा आलाय आणि त्यामुळे प्रत्येक माणूस फिरायला बाहेर पडतोय। आता फिरायला बाहेर पडण्यामध्ये काही चूक नाही, पण पर्यावरणाचं जे नुकसान केलं जातंय किंवा नुकसान जे होतंय ते कुणीही टाळू शकत नाही। जनरली असं सांगतात की पूर्वी जी अमरनाथ यात्रा असायची त्या अमरनाथ यात्रामध्ये साधारणपणे 1 लाख लोक दर्शन घ्यायचे। आता असं होतंय की प्रत्येक 3-4 दिवसाला 1 लाख लोक दर्शन घेतात, कारण पहिल्या 3 दिवसातच 56,000 लोकांनी दर्शन घेतलं, तेही निर्बंध वगैरे असताना। कारण बाल्टल कडून येणार रस्ता आणि पहलगाम कडून येणार रस्ता, दोन्ही रस्त्यांनी मिळून फक्त 10,000 लोकांनी अमरनाथाचं दर्शन दिवसाला घ्यावं असं सुप्रीम कोर्टानं सांगितलंय। पण तरीही हजारो लाखो लोक तिथं येतात आणि हे सगळे लोक येतात म्हणजे काय येतात, हे सगळे आपलं बॉडी टेम्परेचर, बॉडी हीट घेऊन येतात। आणि माणसं एकदा आली आणि एवढी माणसं येतात म्हणल्यानंतर मग तिथं बिझनेस आले, दुकानं आली। ही दुकानं आता अगदी अमरनाथाच्या त्या गुहेच्या टोकापर्यंत जाऊन लागलेले आहेत। आणि या सगळ्या गोष्टींच्यामुळे झालंय असं की या भागाचं जे तापमान आहे, जे जनरली सब झिरो म्हणजे झिरोच्या खाली असायचं, ते आता प्रचंड वाढलेलं आहे आणि त्याचा परिणाम आता त्या शिवलिंगावर देखील दिसायला लागलाय। आता नुसती एवढी माणसं येतात म्हणजे फक्त माणसं अशीच येत नाहीत, माणसं आले की त्यांच्या खाण्यापिण्याच्या सोयी आल्या, तिथं मग लंगर ज्याला म्हटलं जातं असे महाप्रसाद लागतात, त्याच्या चुली पेटतात, तो वेगळा विषय आहे। याच्याशिवाय लोक येतात, त्यांच्या पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या असतात, बाटल्या भरपूर असतात, खाण्याचे पॅकेट्स असतात, हे सगळं कुठेही फेकलं जातं। प्रत्येकाला असं वाटतं की मी एकट्यानं कचरा केला किंवा बाटली टाकली तर काय होणार आहे, पण प्रत्यक्षात होतंय काय, या सगळ्या पर्यावरणाचं जे नुकसान होतंय त्यामुळं बर्फाचा जो वितळण्याचा वेग आहे तो वाढत जातोय। कारण बर्फ आहे तो प्रत्येक वेळेला तो कुठल्या तरी सरफेसच्या कॉन्टॅक्टमध्ये आला, ज्याचं टेम्परेचर त्याच्यापेक्षा जास्त आहे तर त्याचं वितळणं हे होणारच आहे। याच्याशिवाय जे प्रदूषण होतंय, या प्रदूषणाचा देखील बर्फ वितळण्यावर परिणाम होतोय आणि हे सगळं आता डायरेक्ट त्या गुफेतल्या शिवलिंगावर परिणाम करायला लागले। आता ही झाली माणसांनी केलेली चूक। याच्याशिवाय सरकारच्या लेवलवरती ज्या सुविधा सोयी केल्या जातात तिथं आपण काय चुकतोय काय हे देखील बघितलं पाहिजे। मागच्या काही दिवसात आपण सगळीकडेच बघितले की ग्लोबल वॉर्मिंग हा शब्द आपण खूप जास्त ऐकतो आणि या ग्लोबल वॉर्मिंगमुळे जनरली आपल्याकडचं प्रत्येक भागातलं तापमान वाढलेलं आहे। पण या ग्लोबल वॉर्मिंगचा सर्वात जास्त परिणाम दिसतोय तो काश्मीरच्या खोऱ्यामध्ये। श्रीनगर सारख्या शहरामध्ये जास्तीत जास्त तापमान आतापर्यंत किती असेल तर साधारण 25-30 असायचं, यावेळेला 37.4 डिग्री सेल्सिअस पर्यंत 2025चा हा रेकॉर्ड आहे, जो आतापर्यंतचा सर्वात मोठा रेकॉर्ड आहे। एवढं टेम्परेचरची नोंद झालेली आहे। त्यामुळे ग्लोबल वॉर्मिंगमुळे
साधारणपणे तापमान वाढतंय आणि त्यामुळे बर्फ जास्त वितळतोय. दुसऱ्या बाजूला पावसाचं प्रमाण कमी झालंय. यावेळेला तर एल निनो फॅक्टर ऍक्टिव्ह झालाय, त्यामुळे आणखी पावसाचं प्रमाण कमी झालंय. त्यामुळे जो बर्फ तिथं जनरली पडतो त्या बर्फाचं प्रमाण देखील कमी झालंय. या सगळ्याच्या बरोबरच मग सरकारनं ज्या सोयी सुविधा आणल्यात, या सोयी सुविधांच्यामुळे पूर्वी काय असायचं, हजारो लोक पाय वाटेने चालत जायचे आणि त्या पाय वाटेनेच परत यायचे. आता सरकारनं मग सोयी सुविधा करण्यासाठी तिथं रस्ते केलेले आहेत. जवळजवळ मोठे मोठे 40-40 फुटाचे रस्ते झालेले आहेत. या रस्त्यांवरून मग हे लोक जात असतात. याचा देखील सगळ्या गोष्टींचा परिणाम या सगळ्या हवामानावर होतोय. दुसरी गोष्ट, जाणाऱ्यांची संख्या मी म्हटलं ती पूर्वी वर्षाला 1 लाख असायची, आता साधारणपणे वर्षाला 10 ते 20 लाख लोक दर्शन घेत आहेत. या गोष्टींचा परिणाम होतोय. बालटलच्या रस्त्यानं अमरनाथला जाण्यासाठी 11.4 किलोमीटरचा एक रोपवे देखील आता सरकार बनवणार आहे. त्याचं देखील क्लिअरन्स मिळालेलं आहे. म्हणजे हा रोपवे झाला तर जाणाऱ्यांची संख्या आणखी जास्त वाढणार, कारण रोपवे आहे म्हणल्यानंतर जाणं इझी झालं. अनेक लोक जे फिजिकल रिझन्सनं आपली तब्येत साथ देत नाही म्हणून जात नाहीत त्यांना देखील जायला येईल. त्यामुळे फक्त पैसा आला, त्यामुळे दुकानं वाढली, बिझनेस वाढले, या सगळ्या गोष्टींचा परिणाम होतोय या इथल्या वातावरणावर. आणि प्रत्यक्षात ज्यांना खरोखर याची दर्शन घ्यायची गरज आहे किंवा ज्यांना मनापासून वाटतं की आपण दर्शन घ्यावं, त्याच्यापेक्षा तिथं जाऊन रील्स आणि व्हिडिओज करणाऱ्यांची संख्या जास्त वाढते. अशीच सध्याची चित्र होते. मग आता या सगळ्या गोष्टींच्या वरती उपाय काय, याचा देखील सरकारनेही विचार करायला हवा आणि लोकांनी देखील विचार करायला हवा. फक्त आपल्याला शक्य आहे, फायनान्शियली आपण अफोर्ड करू शकतो, आपल्याला परवडतं म्हणून आपण गेलंच पाहिजे असं नाही. दर्शन कुठेही घेता येतं. ज्यांना खरोखर दर्शनाची गरज आहे किंवा ज्यांना घेतलंच पाहिजे असं वाटतं, अशा लोकांना तिथं येण्याची संधी दिली पाहिजे, तरच ते तिथं जाऊ देत. जे विनाकारण कुठलंही रजिस्ट्रेशन न करता दर्शन घ्यायला जातात त्यांना तर पूर्णपणे अडवून बाहेर काढलं पाहिजे असं आमचं मत आहे. याच्याशिवाय सरकारने ज्या सोयी सुविधा करायला सुरुवात केली याच्यावर देखील विचार केला पाहिजे. ज्यांना दर्शनाची ओढ आहे ते आपल्या पायानं चालत जातील आणि पायी जाऊन तिथं दर्शन घेतील. त्यांच्यासाठी रोपवे वगैरे सुविधा किंवा इतर अत्याधुनिक सुविधा करायची गरज नाही, कारण एकदा इन्फ्रास्ट्रक्चर झालं की मग बिझनेसेस येतात आणि माणूस आहे म्हटल्यानंतर त्याची पैसा कमावण्याची वृत्ती कधीही कमी होणार नाही, ती वाढतच जाणार आहे. या सगळ्या गोष्टींचा परिणाम जर त्या शिवलिंगावर होणार असेल आणि ते शिवलिंगच दिसणार नसेल तर तो आपल्या संस्कृतीतला, आपल्या जे काही भारत म्हणून आपला देश आहे, या देशातली एक महत्त्वाची गोष्ट आपण कायमची गमावून बसू जर ते शिवलिंग दिसायचं बंद झालं तर. या सगळ्या गोष्टींच्या बद्दल सरकारनेही विचार करायला पाहिजे, लोकांनीही विचार करायला पाहिजे. आपल्या लोकांना कचरा वगैरे करण्याच्या खूप सवयी आहेत, त्या सगळ्या सवयी देखील आपण टाळल्या पाहिजेत. त्याच्याशिवाय आपल्याला या गोष्टींचा आनंद जास्त दिवस घेता येणार नाही, हे नक्की आहे. या प्रकरणाबद्दल आणि हे शिवलिंग वितळलंय याच्याबद्दल जे राजकारण व्हायचं आहे हे राजकारण होत राहील, याच्यामध्ये आपण पडायला नको. फक्त माणूस म्हणून, एक सामान्य व्यक्ती म्हणून आपण जे करू शकतो त्याची जबाबदारी प्रत्येकानं घेतली पाहिजे ज्याला जाऊन दर्शन घ्यायचं आहे. मी एकट्यानं कचरा केला म्हणून काय होतो, हा ॲटिट्यूड खूप वाईट आहे. या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. तुम्हाला काय वाटतं, अमरनाथाला दर्शन घेणाऱ्यांची संख्या सरकारनं ठरवून दिली पाहिजे, त्यांचे काही इंटरव्ह्यू वगैरे घेतले पाहिजेत काय, की तुम्हाला कशासाठी जायचं आहे आणि काय करायचं आहे? कारण तिथं जाऊन तुम्ही नुसत्या रील्स करणार असाल तर विनाकारण तुम्ही जायचीच गरज नाही. या सगळ्याबद्दल तुम्हाला जे वाटतं ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. छत्रपती शिवाजी महाराज आग्र्यात कुठे राहिले, त्यांना कैद कुठे झाली, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधणारा एक व्हिडिओ आम्ही आग्र्यामध्ये जाऊन केलेला आहे. तो व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल आणि तुम्हाला इतिहासामध्ये जर आवड असेल, रुची असेल, तर तो व्हिडिओ आमच्या चॅनलवर आहे, तो जरूर बघा. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतोय आणि कमेंटमध्ये पिन करून ठेवतोय. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.